आज आपण धम्मपदातली 14वी गाथा पाहणार आहोत. 13वी आणि 14वी एकत्रच येणार आहे, पण जास्त करून आज आपण 14वी पाहणार आहोत आणि 13व्याचा पण संदर्भ घेणार आहोत. कारण दोन्ही गाथा एकच आहेत. एक काय म्हणू, एक पॉझिटिव्ह आहे, दुसरी निगेटिव्ह आहे, किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 14वी गाथा. यथागारं सुच्छन्नं उत्थीन समतिविच्छति एवं सुभावितं चित्तं रागो समतिविच्छति. जसे घराचे छप्पर चांगले असेल तर त्यात पावसाचे पाणी घुसू शकत नाही, त्याप्रमाणे जर चित्ताच्या संयमाचा अभ्यास असेल किंवा प्रॅक्टिस असेल तर मनात राग किंवा द्वेष किंवा तृष्णा किंवा आसक्ती प्रवेश करू शकत नाही. अशा अर्थाची ही गाथा आहे. मला एक सामान्य सामान्य बाबीपासून सुरू करायचं. मला सामान्य गोष्ट आहे. कुणाला इथे आपलं घर किंवा छप्पर गळण्याचा अनुभव आहे काय? स्वतःचा स्वतःचा घर किंवा छप्पर गळण्याचा अनुभव आहे का? कोकणातलं कोणी आहे का? कोकणात आहे, कोकण अनुभव आहे की. हा. हो सर, पत्र्याचं घर होतं तेव्हा गळत होतं. तेव्हा गळत होतं. हो हो. इकडं तिकडं भांडे लावायचे. वा वा, क्या बात आहे. अं, मोठा अनुभव आहे. आता हा मोठा अनुभव आहे. आणि कपडे ओले व्हायचे, हा. घरात पाणी शिरायचं. हम्म. नालीचे बाजूला, तर बाजूला नाली असल्यामुळं, आम्ही शहरात राहतो तर नाली असल्यामुळं त्या आळ्या घरात यायच्या रात्रीच्या. अरे बापरे. कानात जायचं, मग भीती वाटायची. मग थोडं उचलून बाहेर फेकायचं रात्रीचं, किंवा तिथं कपडा लावायचा, त्या कपड्याखाली जमा व्हायच्या. हा गोगलगाय असायच्या, तर गोगलगाय पण यायच्या. खूप हा अनुभव अनुभव भरपूर आहे. पण आता हा आता जरा थोडं व्यवस्थित. हो, आता व्यवस्थित आहे, परंतु जेव्हा हम्म, म्हणजे उदाहरणार्थ आपलं घर नीट नसेल. हम्म, आता छप्पर गेलं, पत्र्याची घर आली, परंतु तो हम्म, ते अनुभव साधारणपणे ते सांगितलं तुम्ही. त्याच्यात तुम्ही आणखीन अडचण म्हणजे तुम्ही त्या नाल्याच्या किंवा गटाराच्या बाजूला राहिला तर ते आणखीनच यातनादायक अनुभव आहेत आणि हं. खूप मोठी गैरसोय आहे. आणि आणि सासू अशा सासऱ्या हा सासू सासू. सासऱ्यांच्या घरात राहायचं तर कौलाचं घर होतं. हम्म. जिथं चूल मांडलेली, हा. म्हणजे कुटुंब खूप 32 लोकांचं कुटुंब. आणि बापरे. जिथं चूल मांडलेली, त्या हा चुलीजवळच असं रात्रंदिवस चूल जाळायची. म्हणजे हा आम्हाला सकाळी उठून कधी माचीसची काडी लावा लागली नाही त्याला. कागद टाकला का हा चूल पेटायची. अशा हा कंडिशन मध्ये आम्ही, त्या रूम किती छोटा होता, खूप छोटा होता. त्यात हा 4 लेकरं आणि आम्ही 2 जण असं झोपायचं ना. तर त्या एकदम गचपडीमध्ये, तर कधी कधी त्या चुलीला पण पाय लागायचे. आणि मग हम्म. ते कधी कधी चटका बसायचा, कधी कधी कपडा जळायचा. म्हणजे हा कुटुंब खूप मोठं, म्हणजे तेवढं ऍडजस्ट करावंच लागायचं. एवढा हा गरमीमध्ये जर झोपलं त्या घरामध्ये, तर हा ते पंखे नव्हते तेव्हा घरामध्ये. इतकं गरम व्हायचं अक्षरशः. तर म्हणजे अशी घामोळ्या यायच्या आम्हाला, कौलाचं घर असून बी. ते खूप अनुभव काढलेले. पण नंतर थोडं 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 आता चांगली सुधारणा झाली बा, हा पहिल्यापेक्षा. हा ओके. हा हा. अजून कोणीतरी सांगत होतं काहीतरी. हो सर, माझा पण अनुभव आहे. हा वडील पोलीस मध्ये होते ना, फक्त पोलीस लाईन होती आमची. हा तर त्याला कौलार हे होतं, ते लाईन होती, पोलीस लाईन. हम्म, तर पावसाळ्यामध्ये पाऊस आला की त्या कौलाच्या याच्यातून फटीतून पाणी आतमध्ये घरामध्ये पडायचं. आणि ते ऍक्च्युली पोलीस लाईन म्हणण्यापेक्षा ते ब्रिटिशकालीन हॉस्पिटल होतं.
त्याचं त्यांनी रेसिडेन्शियल मध्ये रूपांतर केलं होतं. अच्छा. आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला तर काही भीती नव्हती वाटत, पण आई सारखी वर बघायची, कारण एखादं कौल डोक्यावर पडते काय. हम्म. हा. हम्म. म्हणजे आता आश्चर्य वाटतं की आपण तशा कंडिशन मध्ये कसे राहत होतो. हम्म. अजून कोणी? गळणारं छप्पर किंवा गळणारं घर, गळणारा स्लॅब, गळणारा पत्रा, जे असेल ते, किंवा गैरसोय सांगा. म्हणजे व्यवस्थित घर नसलं, आता हे फक्त इथे छप्पराचं उदाहरण दिलंय, पण आता काही अनुभव जसे आता ताईंनी सांगितले किंवा साळवेंनी सांगितलं, सुनील साळवेंनी, हे आणखीन वेगळे, विशेषतः ताईंनी सांगितलेले आणखीन वेगळे. सांगा, अजून काही आहे का? तर आमचं पण अनुभव आलेत पहिले, हा. पण आता आमचा स्लॅब पण गळतोय. आता स्लॅब पण गळतोय. म्हणजे बाथरूम वरती ते आम्ही स्लॅब केला नाही ना, हो हो. त्याच्या खाली फरशी आहे, ते अँगल बसून त्यावर फरशी, हम्म. आणि फरशीच्या वरती 4-5 इंचीचा मोठा स्लॅब आहे, हा. तो पण गळतोय. हम्म. हम्म. काही जणांना आठवण पण काढावीशी वाटत नसेल, असं काय आहे का? माझं आत्मकथन मी लिहिलं. 7वी पर्यंत मी गावाकडे होतो. 6वी पर्यंत कानूर पठार, तालुका पारनेर, जिल्हा नगर. तर गावाकडे असताना आम्ही धाब्याच्या घरात राहतो. धाब्याचं घर माहिती असेल, म्हणजे लाकडाची खांड आणि वर त्याच्यावर फळ्या आणि त्याच्यावर माती. माती. हा, पहिला माती माळा. असं. हा. माळवद माळवद आता आता हा. पहिला माळा म्हणायचा. नाही, आम्ही त्याला म्हणजे हा. आता आमच्याकडे धाब्याचं घर असतं, ते शब्दप्रयोग असायचा, तर प्रत्येक हो ठिकाणचे हो वेगवेगळे शब्द वापरतात तिथे. धाब्याचीच धाब्याचंच घर, म्हणतो. धाब्याचीच घर. हा. धाब्याचंच म्हणतो. काय म्हणतात? धाब्याचंच घर धाब म्हणतात त्याला. हा, धाब्याचीच बोलतात. धाब्याची घर धाब्याची. म्हणतात. तर ते धाब्याच्या घरावर पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यावर बारीक बारीक गवत उगवायचं, कारण वर माती असायची. आणि मग आमचे वडील ते पाऊस पाऊस आल्यानंतर जेव्हा तण उगवायला सुरुवात होते, तर एक कार्यक्रमच असायचा, ते जाऊन ते तण काढायचे ते, कारण ते तणामुळे ते पाणी खाली यायचं. तरी पण पाणी यायचं खाली, तरी पण पाणी खाली यायचं. तर आमच्या लहानपणी आम्हाला आठवतं का, आता ही भांडी वगैरे खाली ठेवणं हे तर होतंच, परंतु माझ्या लहानपणचं मला आठवतं. अगदीच लहान असताना ते आमच्यावरती छत्री छत्री लावलेली असायची, आणि काही ठिकाणी ती भांडी पण ठेवलेली असायची. आणि घर छोटं होतं. आणि आमचे वडील जे असायचे ते चावडीमध्ये जायचे, कारण घरात पुरत नसायचं घर, तर चावडीमध्ये जायचे ते झोपायला. आणि आम्ही घरात असायचो. तर ते घर छोटं होतं, त्याच्यात उंबऱ्याच्या आत, दाराच्या आत बकरी पण बांधलेली असायची, बारकी, म्हणजे बारकी म्हणजे चांगली मोठी. तर ती बकरी बकरी बांधलेली असायची, आणि ती बकरी अक्षरशः मुतायची, तर कधी कधी ती आमच्या अंथरुणात मुतायची. तर छोटं घर, धाब्याचं घर, गळणारं घर. आता इथं गळणारं छप्पर, छप्पराचे अनुभव फार ठराविक लोकांना असतील. पण बुद्धांनी हा छपराचं रूपक का वापरलंय, छपराचं उदाहरण का वापरलंय, तर कारण त्यांच्या वेळी
अं, त्यांचा जो प्रदेश होता उत्तर भारताचा, जो काही प्रदेश आहे जिथं ते असतील तिथं तिथं ते पाहत असतील, तर तो प्रचंड पावसाचा प्रदेश आहे तो. आणि मोठमोठ्या नद्या तिथं आहेत. तुम्हाला माहिती असेल, गंगा गंगा नदीचा तर उल्लेख येतोच. त्यांचा जवळचा संपर्क होता गंगा नदीचा. आणि इतर पण कारण ते त्या प्रांतामध्ये असायचे, तर मोठमोठ्या नद्यांशी पण त्यांचा संपर्क असणार आहे, अर्थात ओढ्यांशी असणार आहे, जंगलाशी होता आणि जंगली जीवनाशी पण होता आणि साधारण लोकांशी पण होता, मोठ्या लोकांशी पण होता, पण साधारण लोकांशी पण त्यांचा संबंध होता. आणि छप्र हा एक नेहमीचा नेहमीचा अं, नेहमी दिसणाऱ्या गोष्टी होत्या त्यांच्यासाठी. जसे आज आपण मोठ्या शहरातल्या झोपडपट्ट्या पाहतो, तर त्या झोपडपट्ट्यांमध्ये पण अशीच अवस्था आहे. आज बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, अजून ज्यांना उभं नाही राहता आलं व्यवस्थित, ज्यांचे अजून संसार उभारले नाहीत, तर पत्र्याचं छत, पत्र्याच्याच काय म्हणतात, आडोसा, त्याला भिंती काय म्हणायचं, त्याला आडोसा, पत्र्याचाच आडोसा आणि पत्र्याच्याच वरती छप्पर छत. असे काही याच्यात म्हणजे पूर्वी तर फार दिसायचे. माझ्या लहानपणी का तरुणपणी जेव्हा मी जायचो मुंबईकडं आमच्या आत्ते बहिणीकडं, तर ती अशाच परिस्थितीमध्ये राहायची. तर जेव्हा छपराचं घर असतं, गळणारं घर असतं, व्यवस्थित घर नसतं, गैरसोयीचं घर असतं, तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? हा महत्वाचा मुद्दा आहे. काय परिणाम होतो म्हणजे काय वाटतं? आणि जेवढी जास्त गैरसोय असेल त्यांना ते कसं वाटत असेल? एका शब्दात माणूस रडकुंडीला येतो. ज्यांनी ते अनुभव घेतलेले असतील त्यांना माहिती आहे. अशी माणसं रडकुंडीला येतात, कारण ती गैरसोय तेवढी असते. असह्य होतं ते. आता आपण पाहतोय आता सध्या पुराचे वगैरे आणि ढगफुटीचे आणि मोठ्या पुराचे सध्या बातम्या खूप येत आहेत. आणि लोकांचे घरं उद्ध्वस्त होत आहेत, काहींची वाहून जातात, काहींचे संसार वाहून जात आहेत, काहींच्या घरात पाणी शिरलं तर ते पाणी काढताना ते दाखवतात बघा आपल्याच्यावर टीव्हीतल्या बातम्यांमध्ये. तर आणि रडतात तिथल्या बायका रडतात विशेषतः, कारण त्यांचा संसार गेलेला असतो. मोठमोठे शेतकरी पण रडतायत सध्या, कारण त्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन त्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली. म्हणजे लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान झालं. ते पण एक शेतकरी तर तो तोंड झोडून घेताना दाखवला गेल्या आठवड्यात. दोघ जण पाहिले मी. शेतातच लोळतोय तो, शेतातच बसलाय तो आणि तोंड जोडतोय. नुकसान. ते जेव्हा अशा गैरसोय होतात, अशा अशी संकट येतात, रडकुंडीला येतो माणूस. तर नीट साकारलेलं घर, छप्पर जर असेल तर त्याच्यात पाणी येत नाही, म्हणजे माणूस रडकुंडीला येत नाही, असं आपण म्हणू. तसं ज्याचं चित्त व्यवस्थित अं, काय म्हणणार त्याला आता, त्या चित्ताचं संरक्षण, चित्ताचं संरक्षण जर व्यवस्थित नसेल तर माणूस रडकुंडीला येतो. कारण दुःख देणारी गोष्ट चित्तच आहे, यातना देणारी गोष्ट चित्तच आहे. म्हणून ते छपराचं, गळक्या छपराचं उदाहरण दिलंय. संयम नसणाऱ्या चित्ताला, जागृत नसणाऱ्या चित्ताला, कारण तिकडे माणूस रडकुंडीला येतो. इथं पण जेव्हा जो माणूस जास्त विचलित असतो,
डिस्टर्ब असतो, भयाखाली असतो. त्याचं कारण जे आहे ते त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्याला त्याचं अं, मोहावस्था म्हटलंय. मोहावस्था म्हणजे भ्रामक अवस्था, म्हणजे ते कळतच नाही हे चित्त असं का आहे आणि आपल्याला यातना का होतात, डिस्टर्ब का होतो आपण, आणि त्याच्यामुळे रडकुंडीला का येतो ते कळतच नाही. मोहावस्था त्याला म्हटलेला आहे. परंतु त्याची दुसरी बाजू जी आहे, मोहावस्था म्हणजे भ्रामक अवस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डेल्युजन म्हटलेलं आहे, त्याच्या विरुद्ध अर्थाची जी अवस्था आहे त्याला सती म्हटलेलं आहे. ती जागृत अवस्था आहे. तिथं भ्रामक अवस्था राहत नाही. तर जितकं चित्त भ्रमात असतं, भ्रामक असतं, कन्फ्युजन असा एक शब्द आहे, कन्फ्यूज असतं, गोंधळलेलं असतं, त्याच्यामुळे विचलित असतं. कारण तो त्रास आहे. विचलन, चित्ताचं विचलन म्हणजे त्रास आहे, डिस्टर्बन्स आहे. ते दुःखाचं इंडिकेटर जे आहे, दुःख जे सांगतं की ते चित्ताचं विचलनच सांगतं. आणि त्याचा आपल्या शरीरावर जो परिणाम होतो, तर काही दिसत नाही, काही दिसतो. जो दिसतो त्याला आपण अं, डोळ्यात पाणी येतं समजा, तर त्या यातना आहे. डोळ्यात पाणी येतं, कधी कधी माणसाचा थरकाप होतो, कधी कधी भयानक घाम फुटतो. म्हणजे शरीरावर कसे परिणाम होतात चित्ताचे, विचलित चित्ताचे. आपला विषय चित्त आहे. अर्थात या चित्ताची जी लक्षणं आहेत, चित्त म्हणजे काय, चित्ताची जी लक्षणं आहेत याच्यावर अख्खा एक चित्त वग्गो आहे. आता यमक वग्गो नंतर अपमाद वग्गो आहे, म्हणजे जागृती. आणि तिसरा वग्ग जो आहे तो चित्त आहे. त्या चित्त वग्गो मध्ये 10 गाथा आहेत. वाटल्यास आधीच अभ्यास करून ठेवा त्याचा. तर त्या चित्ताची लक्षणं आपण त्यावर आणखीन डिटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि चिंतन करायला मिळेल, विचार करायला मिळेल. तर चित्ताचं कंपन, चित्ताचं जे जी धम्मपदातली आपल्या महामंगल सूत्रातली जी गाथा आहे ना, फुट्टस लोक धम्मेहि चित्तं यस्स न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. तर कल्याण कशात असतं, हित कशात असतं, तर ज्याचं चित्त कंप पावत नाही, ज्याचं चित्त सुरक्षित आहे, त्यात तो म्हणजे त्याचं त्याचं कल्याण होतं. तो हितकारक मनोवस्थेत आहे. तो त्याचं हित आहे खऱ्या अर्थाने, ज्याचं चित्त कंप पावत नाही. चित्त हा सेंट्रल पॉइंट आहे. म्हणजे विचलित चित्त हम्म, हाच काम करण्याचा मुद्दा आहे. सगळं धम्माचा जो काही मुख्य उद्देश आहे तो चित्ताशी संबंधित आहे. आणि अर्थात हे काम कसं करायचं, तो विषय सतीशी संबंधित आहे, जागृतीशी संबंधित आहे. भान असलं पाहिजे, चित्ताचं भान असलं पाहिजे, जे आपले 3 नंबरवरचं हे आहे सतीपठ्ठांमधलं, त्याचं भान असलं पाहिजे. कारण ते चित्त हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. चित्ताच चित्ताच एक चित्त म्हणजे अजागृत अवस्थाच आहे. परंतु जेवढं ते जागृत आहे त्याला मनोधम्म मन म्हटलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. एक थोडस चित्त आणि मन म्हणजे एक तसं एकच आहे, पण एक जागृती आणि अजागृती, कॉन्शियस अनकॉन्शियस ज्याला म्हणतात, तो फरक आहे त्याच्यामध्ये.
कारण कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन, याच्यामध्ये विचार प्रक्रिया चाललेली असते आणि चित्तामध्ये इमोशन्स असतात. त्याचं कारण असतं भावना. जेव्हा जागृतीचा आपण अभ्यास करतो, सतीचा अभ्यास करतो, तेव्हा कायेत उतरून आपण जाणीवांच्या आधारे, जाणीवा वेदना म्हणजे जे जाणवतंय तो जिवंतपणा म्हणतो मी त्याला. जो जिवंतपणा, कारण ही काया जिवंत आहे, ही काया जिवंत आहे, म्हणजे त्यातला जो जिवंतपणा आहे म्हणजे जाणीवा, जाणवतं. कारण त्याच्यात चित्त आहे. चित्त हा, त्याला जीव म्हणतो आपण, जिवंतपणा. तर जिवंतपणा जाणवणं, तर जाणीवा म्हणजे वेदना आहे, आणि त्याच्यात दुःख जाणवतं, सुख जाणवतं. किंवा काल आपण पाहिलं ते न्यूट्रल, परवा पाहिलं ते न्यूट्रल म्हणजे सुख दुःख विरहित वेदना, जाणीवा. म्हणून कायेत उतरलं की आधी आपल्याला जाणीवा जाणवतात. म्हणजे असं नाही की काया वेगळी आणि वेदना जाणीवा वेगळी आहेत, ते एकत्रच आहेत. जिवंत काया आहे तर काया आणि जाणीवा एकत्रच आहे, पण ते आपल्याला स्पष्ट जाणवत नाही, कारण आपलं त्याच्याशी कनेक्शन नाही, कनेक्टिव्हिटी नाही. कारण आपण त्याच्यात संपर्कात कसं यायचं तेही माहिती नाही. मला वाटतं हाच फार मोठा अभ्यास आहे, मुख्य अभ्यास आहे. आणि हा तुम्ही दुसरीकडं मनाला दुसऱ्या विषयात गुंतून हे होत नाही. त्याला आपण बऱ्याचदा, ज्याला आपण ध्यान म्हणतो, ते ध्यान असं सांगितलं जातं की आपण आपल्यामध्ये येतो, परंतु त्याला कृत्रिम विषय दुसरा दिला, कारण थेट उतरलं पाहिजे डायरेक्ट. त्याला दुसरा विषय दिला की मन त्याच्यामध्येच गुंत, मग त्याच्यातच, मग एकदा त्याच्यामध्ये गुंतलं की तो त्या गुंतातच ते काय म्हणतात, त्याचा प्रवास चालू राहू शकतो, चालू राहतो. आणि बरेच लोक त्याच्यात अडकतात, असं माझा अनुभव आहे. म्हणूनच सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधना आणि मग त्याच्यातून काही मिळत नाही म्हणून तपश्चर्या, आत्मक्लेश, अगदी मरणापर्यंत, मरण जवळ आले इथपर्यंत आत्मक्लेश, त्रास दिला स्वतःला. म्हणजे शरीर त्यांनी थकून टाकलं, शरीर त्यांनी एकदम इतक्या कठोर साधना केल्या की ते शरीर असं कृश झालं, एकदम कृश. बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथात पण त्याचा उल्लेख केलेला आहे की पाठ धरलं का पोट हातात यायचं, पोटाकडून धरलं की पाठीचा कणा हातात यायचा. इतके कृश झालेले, म्हणजे काय राहिलं असेल. नंतर चक्कर येऊन पडले, म्हणे हे काही खरं नाही. जेव्हा ते सुजातानं त्यांना अन्न दिलं, तर जेव्हा ते होशमध्ये आले, म्हणजे थोडे भानावर आले, म्हणजे ते अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्धच पडले होते, पूर्णच अनकॉन्शियस झाले होते. म्हणजे माइंड पण काम करत नव्हतं, सगळं चित्तच त्यांचं बेहोश झालं. जिवंत होते पण बेहोश होते. पण जेव्हा ते खाल्लं तेव्हा ऊर्जा आली, आणि ऊर्जा आल्यानंतर मग विचार प्रक्रिया पण सुरू झाली. आणि मग मागच्या अनुभवांचा सगळा त्यांनी विचार करायला सुरुवात केली, जागृत चिंतन करायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की नुसतं खा प्या मजा करा, त्यांचं जे राजपुत्राचं जीवन होतं ते, नुसतं खा प्या मजा करा, किंवा सामान्य माणूस आहे त्याच्यासाठीच हपापलेला असतो. खाण्यासाठी, पिण्यासाठी, आराम करण्यासाठी, मजा करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी,
मनोरंजन करण्यासाठी, त्याच्यासाठीच बहुतांश लोकांचं जीवन असतं. कारण त्या चित्ताला जे आहेत ना, ती लोभाची छिद्र असतात. ते गळते, ते त्याच्यात ते पछाडले त्यांनी, त्या लोभाने पछाडले. एक तर द्वेषाने पछाडतं, नाही तर लोभाने पछाडतं. ते गळणाऱ्या छपरासारखंच आहे ते. तर अं, काय म्हणतो आपण की ते, त्यांना ते लक्षात आलं की नुसतं खा प्या मजा करा, म्हणजे ते जे एक काम सुखल्लिकान योग, याच्यावर आपण अभ्यास केलेला आहे. कधी धम्मचक्क प्रवर्तन सुत्ताच्या वेळेला. तर त्यावेळेला काही लोक उपस्थित होते, काही नव्हते. धम्मचक्क प्रवर्तन सुत्ताचा जेव्हा आपण अभ्यास केला, बुद्धांचं पहिलं प्रवचन म्हटलं जातं ते, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे की त्यांना तेव्हा, जेव्हा त्यांना होश आला, जेवण घेतल्यानंतर जेव्हा ऊर्जा मिळाली त्यांना, कारण शरीराला जगण्यासाठी अन्नच पाहिजे. माणसाला, प्राण्यांना जगण्यासाठी अन्नच पाहिजे. सब्बे सत्ता आहारा तिठ्ठिका. सगळे मनुष्य मात्र प्राणी हे आहारावर जगतात. आहार नाही, जगू शकत नाही. मध्यम आहार हा आवश्यकच आहे, तो पाहिजेच. जगण्यासाठी खाणं पाहिजे, पण खाण्यासाठी जगलं नाही पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मध्यम मार्ग आहे तिथं. खूप खा, खूप प्या, खूप एन्जॉय करा, खातच राहा, ते भान नसलेलं चित्त आहे. ते जागृत नसलेलं चित्त आहे. कारण चित्तामध्ये तृष्णा आहे. ते तृष्णा माणसाला ते पळवतात. तर ही गोष्ट जेव्हा बुद्धांच्या लक्षात येते की अरे हे ते जीवन जे आहे ते काही कामाचं नाही, ते पंचवर्गीयांना सांगतात, काम सुखल्ली का अनुयोग, नुसतेच इंद्रिय तृष्णांच्या मागे पळा, त्याचाही काही उपयोग नाही. आणि इंद्रिय तृष्णा ताब्यात येत नाही म्हणून इंद्रियांनाच मारा, शरीराला यातना द्यायचे, आत्मक्लेश द्यायचे. याचा अर्थ काय की इंद्रियांच्या तृष्णा पूर्ण नाही करायची, पूर्ण करायच्या नाहीत. आणि जी मुख्य तृष्णा असते ती खाण्यापिण्याचीच असते. तर त्या खाण्यापिण्यावरच इंद्रिय चालतात, काम करतात. मग त्याला ते खायलाच द्यायचं नाही, त्याला प्यायला द्यायचं नाही. मग खाणं कमी 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 करत करत एका दाण्यावर आले. आणि शेवटी अन्न न मिळाल्यामुळं आपोआपच शरीर आणि चित्त दोन्ही पण बेशुद्ध पडले. म्हणजे चित्तच बेशुद्ध पडलं, मनच बेशुद्ध पडलं, सगळं बेशुद्ध पडले. मग संपला, होश संपला. मग दिसत नाही, ऐकू येत नाही, काय नाही, काय नाही, बेशुद्ध पडले. पण ते सुजातानं जे अन्न त्यांना दिलं, कारण आता असा माणूस पाहिल्यावर कुणाला पण एक प्रकारे दया येते, किंवा जे काय आता त्याच्यात ती गोष्ट वेगळ्या प्रकारे ती सांगितली जाते. त्या सुजाताच्या दासीनं ते काय नवस दाखवण्यासाठी ती गेली, मग सुजाताला सांगितलं, मग ती आली, मग ते देवता वगैरे, तर ते ह्या गोष्टी नंतर पेरल्या गेलेल्या आहेत. मुख्य गोष्ट ही आहे की दुसऱ्या टोकाला ते आले. एक तर खा प्या मजा करा हे एक टोक, दुसरं टोक स्वतःला त्रास द्या, स्वतःला क्लेश द्या, आत्मक्लेश. अत्त केलं मथानुयोगो, दुसऱ्या टोकाला आले. आणि मग ते त्रास इतका दिला की बेशुद्ध पडले. आणि बेशुद्ध पडल्यानंतर मग संपलं, विचार विचार वगैरे सगळे बंद होतात. मग बेशुद्ध पडलं म्हणजे विचार पण बंद होतात, म्हणजे कॉन्शियस विचार बंद होतात, जागृत विचार बंद होतात, कळत नाही काही. अन्न घेतल्यानंतर त्याच्यात पुन्हा ऊर्जा आली आणि मग विचार करायला सुरुवात केली की दोन्ही टोक योग्य नाही. मध्यम मार्ग जो आहे तो आवश्यक, जगण्यासाठी आवश्यक ते केलं पाहिजे. आणि आवश्यक ते केल्यानंतर जीवनाला
म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्याच्या ज्या काही माफक गरजा आहेत तेवढ्या पूर्ण केल्यानंतर पुढचं जे काम राहतं की हे एवढं मिळालं, पुरेसं मिळालं, तर तिथं संतुष्टी पाहिजे. पण ती संतुष्टी नसते. का नसते? कारण चित्त संतुष्ट नसतं. त्याच्यामुळे मन संतुष्ट नसतं. त्यामुळे भावना विचलित असतात, विचार विचलित असतात, कारण संतुष्टी नसते. ही संतुष्टी हा सगळ्यात मोठा, जसं मागे मी एक बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातलं एक हे टाकलं होतं आपल्या ग्रुपमध्ये. बाबासाहेबांनी गाथा त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमं धनं, विश्वास परमा याती निबाणं परमं सुखं. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. संतुष्टी हे परम श्रेष्ठ सर्वोच्च धन आहे. धनासारखे जेव्हा चित्त शांत असतं, स्थिर असतं, संतुष्ट असतं, तेव्हा ते एखाद्या धनासारखं असतं. धन मिळून पण एवढा आनंद होत नाही. संतुष्टीने जेवढा आनंद होतो तेवढा धनानं किंवा कुठल्याच गोष्टीनं होत नाही. त्यामुळं त्या त्या संतुष्टीला बाबासाहेबांनी पण खूप मोठं, आणि त्याचं इंटरप्रिटेशन पण केलं, त्यांच्या हस्ताक्षरात केलेलं आहे. ते चित्र मी आपल्या ग्रुपवर टाकलं होतं. त्यांच्या बाबासाहेबांच्या चरित्राच्या मागच्या पानावर ते आलेलं आहे. ते आपण ह्या चित्ताला विमुक्त करू शकतो, विमुक्ती मिळवू शकतो. हा विश्वास हा खरा मित्र आहे असं म्हटलेलं. विश्वास परमा याती, तो खरा याती म्हणजे ज्ञाती, नातेवाईकासारखा आहे. नातेवाईक कशाला आपल्याला, नातेवाईकांमुळे एक संरक्षण पण मिळतं. जसं आई वडील भाऊ बहीण, जसं आपला एक ते तसं मिळतच असं नाही. कधी कधी तेच जास्त यातना देतात, तो भाग वेगळा. पण मुख्यतः आपल्याला म्हणजे बहुतांश वेळेला आपल्याला काय वाटतं, चला आपण नातेवाईकांमध्ये आहोत म्हणजे सुरक्षित आहोत. पण इथं म्हटलेलं आहे खरी सुरक्षितता ही आहे का जिथं तुमचं चित्त सुरक्षित आहे आणि तुम्हाला निर्वाणाबद्दल, निब्बाणाबद्दल, विमुक्तीबद्दल तुम्हाला खात्री आहे. तर विश्वास, विश्वास अं, त्याला श्रद्धा म्हणा फार तर, पण तो विश्वास आहे. विश्वास परमा याती, विश्वास असणं तो आत्मविश्वास पण आहे. कारण मार्ग सापडलेला आहे. तो आत्मविश्वास कशामुळे येतो की मार्ग सापडलाय आणि मुक्तीबद्दल ती एक खात्री पटते. विमुक्तीबद्दल, चेतो विमुक्तीबद्दल, दुःख मुक्तीबद्दल, निब्बाणाबद्दल खात्री पटते. तर ती खात्री पटली की माणसाला तोच जवळचा त्याचा मित्र आहे किंवा नातेवाईक आहे, असं असं त्या गाथेचा एक अर्थ आहे. कारण आपला विश्वासच आपल्याला पुढे नेत असतो. ज्याचा विश्वास डळमळीत आहे त्याचं चित्त डळमळीत, त्याचे विचार डळमळीत आहेत, तर पुढे जाता येत नाही. कारण तो आधारच संपलेला असतो. विश्वास हा एक आत्मविश्वास किंवा जे जीवनात जे आवश्यक आहे ते मिळण्याची खात्री जेव्हा असते, तर तो एक फार मोठा आधार असतो. आणि त्या आधारे आपण कुठे वाटचाल करू शकतो? निब्बाणाकडे, विमुक्तीकडे. म्हणून निब्बाणं परमं सुखं, ते मिळालं की मग माणसाला काहीच नाही पाहिजे, संपला विषय. मग फक्त एक शरीराला जगवणं जे आपण करतोच नेहमी, आणि विमुक्ती मिळाली तर आता याचं काय करायचं? तर मग लोकांमध्ये जा, लोकांना सांगा, दुःखमुक्तीचा अनुभव लोकांना सांगा. बुद्धांनी 45 वर्ष ते काम केलं. 45 वर्ष ते काम केलं. लोकांना निब्बाण सांगितलं, दुःखमुक्ती सांगितले, लोकांचे प्रश्न सोडवले, लोकांचं चित्त मुक्त केलं. प्रेशर मधून, तणावातून, टेन्शन मधून, भयातून मुक्त केलं. मुक्त केलं म्हणजे असं स्वतः केलं असं नाही, त्यांना तो मार्ग सांगितला, मार्ग दाखवला, उपाय सांगितला. जागे व्हा, अपमाद,
जागृत व्हा, चित्त भानावर येऊ द्या किंवा मन भानावर येऊ द्या. म्हणून तो मार्ग सांगितला. तर ही गोष्ट, हा मार्ग जेव्हा बुद्धांच्या लक्षात आला, शुद्धीवर आल्यानंतर, इथून ती सुरुवात झाली फक्त. पण पुढे मग शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पहिलं सगळं सोडून दिलं. जेव्हा भानावर आले तेव्हा चुकीचा मार्ग सगळा बंद करून टाकला. नाही, ते टोक कामाचं नाही, हे टोक कामाचं नाही. मध्यम मार्ग, सम्यक मार्ग, सारासार मार्ग, सारासाराची समज आलेली आहे, तो सम्यक मार्ग त्यांना सापडतो. आणि मग 40 दिवसात बुद्धगया, त्याला बुद्धगयानंतर म्हटलंय, पण जिथं ते निरंजना नदीच्या काठी मग त्यांचं जे चिंतन चाललं होतं, आता ते चिंतनाची अवस्था आहे. चिंतन कसलं, आपण आधी काय काय केलं आणि कसे फसलो आपण. नुसते इंद्रिय तृष्णेमध्ये पण फसतो आपण, कारण चित्ताला भान नाही. ते चित्त ह्या इंद्रियांना सक्रिय करतात, इंद्रिय शरीराला, अख्ख्या शरीराला सक्रिय करतात. आणि मग आपण संग्रह संग्रह नुसतं, म्हणजे उपादान, पाहिजे 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 पाहिजे, जे असं. ज्याचा लोभ आहे ते पाहिजे पाहिजे, आणि जे नको आहे ते नको नको, हटवा, खतम करा, नको नाही. याच्यात नुसते हेलकावे चाललेले आहेत. चित्त कंप. तर ती जी गाथा सांगते का, ज्याचं चित्त कंपित असतं तो दुःखी असतो, यातना असतो. आणि ज्याचं चित्त कंप पावत नाही तो, ती मंगल अवस्था, ती कल्याणकारक अवस्था आहे. मंगल केवळ मंगल पठण केलेलं मंगल होत नाही. मंगल हे चित्त सुरक्षित केल्यावर होतं. आणि ते चित्त सुरक्षित कसं करायचं, त्याची एक प्रॅक्टिस आहे, त्याची एक साधना आहे, त्याचं एक तंत्र आहे. कायेमध्ये उतरा. उतरता येत नसेल तर श्वासाचा आधार घ्या. श्वासाच्या आधारे, अनापानच्या आधारे कायेमध्ये उतरा. कायेतल्या जिवंतपणा, वेदना, आणि मग चित्त, त्याच्यात चित्त आपल्याला जाणवत. आता हे गोष्टी वेगळ्या करता येत नाही. हा एक तितका जरा थोडासा म्हणजे अवघड प्रवास आहे. अवघड प्रवास का आहे, तर तिथं असं स्पष्ट मार्ग नाही. त्या प्रवासाला असा स्पष्ट मार्ग नाही. आता बुद्धांना तो मार्ग आत उतरल्यानंतर आणि ती विमुक्तीची, निब्बाणाची, बुद्धत्वाची प्राप्ती केल्यावर त्यांना तो मार्ग सापडलाय. तर त्यांनी तो लोकांना सांगताना, तो असं स्पष्ट करून सांगताना काही टप्पे त्यांनी हे सांगितले. हे 4 टप्पे त्यांनी सांगितले, त्याला सतीपट्ठाण म्हणतात. हे 4 टप्पे त्यांनी सांगितले, आणि त्यात तो मार्ग पण आहे. त्या मार्गाने ते बरोबर तुम्ही शेवटी मनोधम्मांपर्यंत येता. आणि ते मनोधम्म जागृत असतात. जागृतीलाच मनोधम्म दिसतात, नाही तर नुसतं मन आहे. मनोधम्म आहेत परंतु नुसते विचार आहेत. तर धम्म म्हणजे त्यातलं सत्य पाहत आहेत, तेच विचार सत्य धम्म विचय करतात. म्हणून सतीनंतर, सतीपठ्ठानंतर धम्म विचय येतो, दुसरं अंग येतं. आता बोर्ड मी प्रत्येक वेळेला दाखवू शकत नाही. आपण तो पाहिलेला आहे, बऱ्याच लोकांनी. नसेल पाहिला तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तो दाखवलेला आहे. कारण हा कॅमेरा सतत हलवला तर मग ते चित्त विचलित होतं, डिस्टर्ब होतं, मन विचलित होतं. म्हणून मी तो कॅमेरा हलवू शकत नाही दरवेळेला. तर जेव्हा सतीपठ्ठाण जेव्हा येतं तेव्हा हे पहिले सतीचं अंग जे आहे सप्तबोध्यांगातलं, ते सती आहे. आणि मग धम्म विचय होतो, म्हणजे आतमध्ये काय चाललंय हे जागृतीला स्पष्टपणे कळतं. त्याला धम्म विचय, अनालिसिस ऑफ माइंड किंवा मनोधम्म, विश्लेषण करतं. कारण कळतं, जेव्हा माणसाला कळतं तेव्हाच माणूस विश्लेषण करतो. आणि जर कन्फ्युज असेल, गोंधळत असेल, तर त्याला कळत नाही काय काय चाललंय ते. आणि जेव्हा माणसाला कळतं तेव्हा मग माणसाची शक्ती मुक्त होते, आनंद होतो, मग तो शांत होतो आणि समाधीमध्ये येतो. ते 6वं अंग आहे. आणि उपेक्षेमुळं विमुक्ती मिळते. ही उपेक्षा म्हणजे अनात्मबोध आहे. आता हा अनात्मबोध सुरुवातीपासूनच पाहिजे असं माझं
थोडस मत आहे. म्हणून आपण अनात्म आन, अनात्म अपान, अनात्म काया आन, अनात्म काया अपान या क्रमाने आपण पुढे जाऊ शकतो. याचा सगळ्याचा परिणाम काय होतो? आपलं आपण चित्तापर्यंत पोहोचलो की आपण अर्धी लढाई जिंकली. कारण हे लढाई आहे, द्वंद्व आहे. हे जसं बुद्ध आणि महाराजचं युद्ध दाखवतात ना, तसं हे आपण आणि आपलं चित्त, विकृत चित्त जे संयम रहित आहे, जे रडकुंडीला आणतं, त्याच्याशी चित्ताशी चित्ताशी युद्ध नाही. चित्त जे विकृत आहे, छप्पर गळतं तर आपण काढून टाकू शकत नाही, त्याला नीट करायचं परत. तर चित्त आपण फेकू शकत नाही. चित्त 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 हा प्रॉब्लेम नाही, असुरक्षित चित्त हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नीट न साकारलेलं छप्पर, तसं संयम नसलेलं असुरक्षित चित्त. आणि ते सुरक्षित कशानं होतं? ते जागृतीच्या प्रकाशात आलं पाहिजे. मग ते आपोआपच ते आपोआपच ते नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. जशी अजागृती, अज्ञान, अविद्येमुळे दुःख निर्माण होतं, कारण चित्त संयमित राहत नाही. त्याच्या विरोधात जेव्हा ते जागृत होतं, जेव्हा जागृती सती येते, तेव्हा चित्त आपोआपच काय म्हणतात, तो एक सेल्फ हिलिंगचा प्रकार आहे. काय म्हणतो आपण, जसं आता एखादी समजा आपल्याला खरचटलं, तर लगेच आपण औषध जरी लावलं नाही त्याला, काही खरचटलं समजा आणि काहीच नाही केलं आपण, तर ते खरचटलेलं थोडं रक्त येतं, पण थोड्या वेळाने ते रक्त सुकतं. रक्त आपोआप सुकतं. त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे तो. ते रक्त बाहेरच्या याच्या संपर्कात आलं किंवा आतमधलं शरीरातलं असं एक मेकॅनिझम आहे, असं काही एक गुणधर्म आहे की ते रक्त सुकतं. जास्त सुकलं, आणखीन सुकलं, आणखीन सुकलं, तर त्याची खपली धरते. आणि खपली आतलं जो काय आहे ते आतमध्ये ते आणखीन इन्फेक्शन होऊ देत नाही. आणि मग खपली जास्त सुकली की ती जखम पूर्ण बरी होतो. काय करतो आपण? काहीच नाही करत, आपोआप ते होतं. तसं चित्त जर जागृतीच्या प्रकाशामध्ये आलं, ते स्वतःच स्वतःला जणू काही काय म्हणतो आपण, त्याला म्हणू शकतो रिपेअर करतं, किंवा स्वतः स्वतःला ते व्यवस्थित करतं. हाच बुद्धांचा शोध आहे. म्हणून एकच काम आहे की आपल्याला आपल्याला चित्तापर्यंत जागृतीच्या आधारे, जागृती हा प्रकाश आहे, त्या प्रकाशात आपल्याला चित्तापर्यंत, आणि मग तिथून पुढे आपोआपच मनोधम्म विचार प्रक्रियेपर्यंत, मेंदूपर्यंत आपण पोहोचतो. ते पुढचा प्रश्न आहे तो. चित्त पण आपल्या दृष्टीने अजून लांब असेल, तिथंच आहे ते, परंतु ते कसं आहे की वेदनांच्या आधारे, जाणीवांच्या आधारे, जसं इंडिकेटर म्हटलं ना आपण, काल परवा आपण चर्चा करत होतो, जे जे आपल्याला वेदनांमध्ये, जाणीवांमध्ये जे जाणवतं, सुख दुःख आणि न्यूट्रल, त्याच्या आधारेच आपल्याला चित्ताचे गुणधर्म लक्षात येतात. कारण जसं कसं प्रकाश आहे असं आपण पाहतो, पण हा प्रकाश कशाचा आहे? तर त्या बल्बाचा आहे. म्हणजे प्रकाशामुळे आपल्याला बल्बाचा बोध होतो किंवा सूर्याचा बोध होतो. प्रकाशामुळे सूर्याचा बोध होतो, सूर्यामुळे प्रकाश आहे. तसं कायेत उतरून जिवंत काया, म्हणजे वेदनांच्या याच्यात आलो आपण, संपर्कात आलो की त्या वेदना कशाच्या आहेत? चित्ताच्या आहेत. ते चित्त म्हणजे कॉन्शियसनेस किंवा मन म्हणण्यात त्याला, जागृत चित्त म्हणजे मन म्हणा, अजागृत चित्त म्हणजे चित्त म्हणा, जे विकृत आहे. तर त्याला पण असं स्पष्टपणे एखाद्या वस्तूसारखं नाही पाहू शकत. हा ही काया बाहेरून दिसते म्हणून आहे असं वाटतं, परंतु आतली काया जी आहे, कायेतली काया, जसं आता अनापानसती सुत्तामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा हे साधना करता तेव्हा कायेतली काया पाहता.
तर आतली काय बाहेरच्या काळासारखी स्पष्ट नाही. आता हे पुस्तक बाहेरून दिसतंय, पण पुस्तकात काय आहे तर हे आपल्याला उघडूनच पाहावं लागतं. मग ते आपल्याला आत काय आहे ते दिसतं. तसं काळेमध्ये उतरल्यानंतर ती आतलं दिसणार. आणि आतमध्ये ह्या वेदना आहेत, जाणीव आहेत, बाहेर पण आहेत, पण त्या तेवढ्या स्पष्ट जाणवत नाही. त्या आतमध्ये जाणवतात. त्या आत का जाणवतात? तर मेंदूतून ज्या काही जी मज्जासंस्था, जो जिवंतपणा जो आहे तो त्या मज्जासंस्थेचा आहे. तर ती मज्जासंस्थेचं जाळं, मज्जातंतूंचं, मज्जा म्हणजे मेंदू, मज्जारज्जू म्हणजे पाठीच्या कण्यातून जो मोठं हे आहे, काय म्हणतात त्याला, अनेक अनेक मज्जातंतूंचं जे एकत्रित हे आहे, एखाद्या दोरखंडासारखं, तर ते त्या पाठीच्या कण्यातून ते खाली येऊन सगळ्या याच्यात मध्ये मध्ये पाठीच्या कण्यातूनच सगळ्या नसा बाहेर येतात आणि त्याच्या आणखीन मज्जातंतू आणि असं शेवटचं टोक एकदम तुमच्या बोटापर्यंत किंवा हातापर्यंत, तळपायाची बोट किंवा डोकं, केस सुद्धा आपण असा थोडासा हे केला तर आपल्याला जाणवतं. ते सगळं मज्जातंतूंमुळे आहे. ते मेसेज सगळे इथं कनेक्टेड आहेत. ते तंतू सगळे इथं कनेक्टेड आहेत. त्यामुळं बोट जरी लावलं का कशाचा तरी स्पर्श झाला, बोट किंवा कशाचाही स्पर्श झाला, हवेचा जरी स्पर्श झाला तर लागली आपण असं म्हणतो. हवा लागली, हवा जाणवली, तर ते कशामुळे जाणवतं? तर हे मज्जातंतू आहे, त्याचे मेसेज मेंदूपर्यंत जातात. तर त्याच्यामध्ये जे काय तिथपर्यंत आपण ते पोहोचतो. आणि मग त्याच्यात विचार प्रक्रिया ज्याला म्हणतात, आणि मग धम्म मनोधम्म हे ज्याला म्हणतात, ते हळूहळू हळू आपल्याला कळायला लागतं. पहिलं काम उतरणं आहे. बुद्धांना हे जे आतमध्ये स्पष्ट जाणवलं, त्यामुळे त्यांनी ते विश्लेषण केलेलं आहे. म्हणून ते आपल्याला धम्मातली जी सूत्र आहेत किंवा गाथा जी आहेत, हे त्यांची अंतर्दृष्टी आहे. त्यांनी पाहिलेलं धम्माचं जग आहे, आतलं जग आहे. त्याला त्यांनी महासागर म्हटलेला आहे. तो महासागर, त्यांनी तो एक खवळलेला महासागर, तो त्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. ते अनुभव फार महत्व. आपल्याला त्या गोष्टी सहज वाटतात, पण एवढं सहज नाही. बाबासाहेबांनी पण अस्पृश्यतेचा खवळलेला महासागर पाहिलेला आहे. त्यामुळे ते खवळून उठायचे. यातनांचा खवळलेला सागर पाहिलेला आहे त्यांनी, भोगलेलं आहे ते. बुद्धांनी पण भोगलं. हे शेवटी चक्कर येऊन पडणं म्हणजे काय, हे काय सहज गोष्ट नाही. त्यांच्यासाठी सहज गोष्ट नव्हती ती. त्यांच्यासाठी अख्ख्या जीवनाचं चिंतन, अख्ख्या जीवनाचं अवलोकन करण्याची ती एक त्यांना काय म्हणतात, ती वेळ होती आणि ती एक संधी. पण ती संधी त्यांना कशामुळे मिळाली? त्यांच्या जागृतीमुळे, जागृत चित्तामुळे, जागृत मनामुळे, जागे झाले. ते आतल्या आत जागे झाले आणि मग अंतरंग समजलं आणि मग पुढचा मार्ग लक्षात आला हळूहळू हळू. आपल्याला तेच काम करायचंय. तर हे काम करण्याचा संकल्प करावा लागतो. आणि मुख्य काम जे करायचं असतं ती त्याला अं, बुद्धाने त्यांच्या धम्ममध्ये शब्दप्रयोग वापरलाय. चांगला अनुवाद चांगला केलाय तो. तो शब्दप्रयोग आहे. अं, बुद्ध सांगतात ना त्या ब्राह्मणाला, काय सांगतात, भिक्षूंना मी काय सांगतो काय. आता भिक्षूंनाच नाही, हे सगळ्यांनाच लागू आहे. आता भिक्षूंनी लिहिलंयमुळे त्यामुळे बुद्ध भिक्षूंना सांगतात असा एक आभास निर्माण होतो. ते सगळ्यांसाठी आहे, फक्त भिक्षूंसाठी नाही. भिक्षूंना एक संधी असेल, पण सगळ्यांना संधी. आता आपल्याला आपल्याला काय धाड पडली? आपल्याला आता समजा आता
सकाळचा चहा पाणी झाला आणि त्याच्याबरोबर 2-4 बिस्किटं खाल्ली आणि आता थोडस आपण ताजेतवाने झालो, है ना. आपण थोडीशी आता ऊर्जा आली. आता दुसरं काही काम नाही. मग आता हे मग काय करायचं? तर हे एवढं एकच काम आहे. तुम्ही कोणते कपडे घालता आणि कसे बसलात, कुठं बसलात, घरात आहात की बाहेर आहात, झाडाखाली बसलात की विहारात बसलात का घरातल्या एखाद्या रूम मध्ये बसलात की बाहेर बागेत बसलात की पायी चाललात, प्रवासात आहात, काही फरक पडत नाही. जिथं आपली काया आहे, त्या कायेतला जिवंतपणा आहे, तिथं आपली साधना आहे. आणि बाकीचे व्यवहार चालू असताना फक्त त्या व्यवहाराचं भान ठेवलं पाहिजे. म्हणजे आता ड्रायव्हिंग करता तर ड्रायव्हिंगचं भान ठेवलं पाहिजे. काय स्वयंपाक करताना समजा तुम्ही ऐकत असाल तर काही काही अशा असतील काही महिला. आता समजा सुनंदा, जर आता सुनंदा नाही आज, माहेरी गेली, पण कधी कधी तिला जर सकाळचं काही काम असेल तर ती कानाला ते हे लावून ती, किंवा ब्लूटूथ लावून, काय म्हणतात ते, ब्लूटूथ नाही लावत ती, कानाला ती वायर असते, ती वायर लावून ती ऐकत असते आणि ते मोबाईल त्याच्या ह्याच्यात असतो आणि थोडंसं कामही चाललेलं असतं. पण याच्याकडे पण लक्ष असतं की काय चाललंय. काम करताना कामही केलं पाहिजे आणि आपण काय आतमध्ये काय चाललंय ह्याचं पण भान पाहिजे. आणि नंतर एक वेळ अशी येते, जसं आता किरण कांबळे सरांचा त्या दिवशी प्रश्न होता, चहा पिताना श्वासाकडे बघायचं काय, त्याचं उत्तर होत आहे. परंतु एकाच वेळेला दोन्ही गोष्टी साध्य व्हायला काही वेळ जावा लागतो. म्हणजे आता मी बोलतोय आणि आतलं भान नाही, तर मग त्या बोलण्याचे भान राहत नाही. तर ते आतलं आणि बाहेरचं काम नंतर एकच होतं. तर ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, त्या ब्राह्मणाला बुद्ध सांगतात की मी नंतर भिक्षूंना सांगतो की तुम्ही चित्ताची साधना करा, असे शब्दप्रयोग. आता अं, त्याचा ते चॅप्टर माझ्या लक्षात नाही, परंतु अशा प्रकारचं ते आहे, चित्ताची साधना करत राहा. तर चित्ताची साधना म्हणजे चित्ताला संयमित करणे. हा संदर्भ आपण उद्या पाहूया, किंवा कोणाला जर लगेच सापडत असेल आता तर लगेच सांगा, किंवा मग उद्या पाहून या तो संदर्भ. तोपर्यंत मी पण पाहतो. त्याच्यावर आपला अभ्यास पण झालेला आहे. पण ते प्रकरण कोणते ते माझ्या लगेच लक्षात नाही, ते मला शोधावं लागेल. पण ते आत्ता आपलं हे काम चाललंय तर मी ते काम नाही करू शकत. तर चित्ताची साधना हा मुख्य विषय आहे. चित्त संयमित करणं, चित्ताचं संरक्षण करणं. जसं आपण छप्पर गळू नये म्हणून आपण त्याचं वरून संरक्षण करतो, घर गळू नये आपलं म्हणून वर त्याचा स्लॅब आपण व्यवस्थित करतो, धाबा व्यवस्थित करतो, त्याची निगा ठेवतो. तशी चित्ताची निगा ठेवायची असेल तर चित्त हे जागृतीच्या प्रकाशामध्ये पाहिजे, सतीच्या प्रकाशामध्ये पाहिजे. त्याच्या आधी ते जाणीवा जागृतीच्या प्रकाशात पाहिजे, त्याच्या आधी काया प्रकाशात पाहिजे. मग आपण मनोधम्मांपर्यंत पोहोचतो आणि आपलं काम खऱ्या अर्थानं सुरू होतं. आणि साधना करत करत, प्रॅक्टिस करत करत, साधना म्हणजे काही लोकांना साधना म्हटलं की लगेच डोळे बंद करा. तुम्हाला करायचे असेल तर करू शकता डोळे बंद, परंतु आतमध्ये कनेक्टिव्हिटी असेल तर तुमची कनेक्टिव्हिटी, डोळे उघडे असल्याने तुमची कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट होत नाही. कारण डोळे किती वेळ बंद करणार. पूर्वीची सवय आहे ती. सवय झालेली आहे, हम्म. सवय झालेली आहे. पण त्या सवयीमध्ये काम काय चाललंय ते महत्वाचं आहे. आपण चित्त हा आपला विषय आहे का, आपल्या जाणीवा हा विषय आहे का, काया हा विषय आहे का, का ध्यानाला जो विषय दिला त्याच्यात आपण अडकून पडलेलो आहोत.
मग इथं पहा तिथं पहा असं पहा, तर एकच आहे एका वेळेला. तर तिथं पण ती चंचलताच आहे, ते फिरतंय ते नुसतं नाही. क्रिया काय चाललेल्या आहेत, प्रक्रिया, श्वासाची प्रक्रिया. श्वास ही एक गोष्ट नाही, श्वास ही प्रक्रिया आहे. कायातल्या अनेक घडामोडी या प्रक्रिया आहेत, प्रोसेस आहेत, काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे. चित्त सुद्धा एक गोष्ट नाही, वेदना एक गोष्ट नाही, अनेक जाणीव आहेत, अनेक वेदना आहेत. चित्त एक गोष्ट नाही, चित्ताची अनेक जी लक्षणं आहेत त्याच्यातलं आपण थोडासाच भाग आज पाहिला. आपण जेव्हा चित्तवग्गोचा अभ्यास करू तेव्हा आपण त्याची अनेक लक्षणं पाहू शकणार आहोत. तर ह्या प्रक्रिया, ह्या प्रोसेसचं भान असणं गरजेचं आहे. सती ही सती आहे, म्हणजे जिवंतपणाचं भान, जगण्याचं भान पाहिजे, म्हणजे आपल्या जिवंतपणाचं भान पाहिजे. ती एक गोष्ट नाही, वन पॉइंट नाही ती ज्याच्यावर आपण ध्यान देऊ शकतो. ते भान आहे, ती सती आहे, ती जागृती आहे, आणि त्याचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी माईक ओपन करावा तुम्ही.